श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल. तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे सत्यनारायणचा प्रसाद. तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 1 बाउल रवा घेतलेला आहे, बारीक रवा. तूप घेतलं आहे, ज्या वाटीने आपण रवा घेणार त्याच वाटीने तूप पण तेवढंच घ्यायचं, साखर पण तेवढीच घ्यायची आणि आपल्याला ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे. आता इथे मी काजू, बदाम, पिस्ता, चारोळी आणि किसमिस म्हणजे मनुके घेतलेले आहेत. वेलची जायफळची पूड घेतलेली आहे अर्धा टीस्पून आणि 1 केळं घेतलेलं आहे. वेलची केळं आहे. मग साधं केळं असेल तर साधं पण टाकू शकतात आणि राजळ केळं असेल तर एकदमच छान लागतो प्रसादाचा शिरा. आता मी ते गॅस पेटून घेतलेला आहे, कढई ठेवलेली आहे. आता आपण याच्यात घालूया तूप. जेवढं तूप तेवढंच रवा, तेवढीच साखर. आता सत्यनारायणचा प्रसाद बघा, रवा सत्यनारायणचा प्रसाद 1.25 किलोच्या याच्यात करतात. म्हणजे 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, 1.25 किलो तूप आणि मग दूध त्याला घेतात डबल, म्हणजे 2.5 लिटर दूध असतं. आता इथे आपण 1 वाटी रवा घेतला आहे म्हणून 2 वाट्या आपण दूध घेणार आहोत. दूध पण घेताना तापवून घ्यायचं, दूध गरम गरमच दूध घ्यायचं, थंड दूध नाही घालायचं. आता आपण हा मस्त खरपूस असा भाजून घेऊया रवा. मीडियम असा फ्लेमवरती भाजून घेऊ. पहा अशा प्रकारे आता मस्तपैकी खमंग असा आपला रवा भाजून झालेला आहे. आता आपण याच्यात टाकूया ड्रायफ्रूट्स आणि केळी आपण अशी कापून घेतलेली आहे गोल राऊंडमध्ये, ती टाकूया. केळी जरा अशी तुपात फ्राय केली का खूप छान लागतं. एक 2 मिनटं आता परतून घेऊ. आता आपण याच्यात दूध घालून घेऊया. ज्या वाटीने आपण हे घेतले रवा त्याच वाटीने आपण आता दूध घेऊया. आता दूध हे गरमच आहे. रवा मस्त एक वाफ अशी काढून घ्यायची. आता आपण वेलची जायफळची पूड टाकूया. आता आपण साखर घालूया. अशाच प्रकारे 1.25 किलोच्या प्रमाणात अशा प्रकारे प्रसाद करतात सत्यनारायणचा आणि खूप छान होतो. मस्त खमंग असा वास सुटलाय, खूप छान. सत्यनारायणचा प्रसाद म्हणजे खूपच चवीला खूपच छान लागतो, सर्वांनाच आवडतो. असा शिरा कोण खायला निघत नाही. सत्यनारायणच्या प्रसादाला वेगळीच चव असते. आता आपण वाफेवर ठेवूया, एक 5 मिनटं वाफ काढून घेऊया. हे पहा आता आपले 5-1 मिनटं झालेली आहे. मस्त फुललाय पण रवा आपला खूप छान, एकदम असा सुटसुटीत असा छान झालेला आहे. बघा किती छान झालं आहे, नरम असा सॉफ्ट, खूप छान झालेला आहे. झाला आता तर बंद करू. आता आपण काढून घेऊ. आता आपण काढूया प्रसाद.
अशा प्रकारे आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरती तुळशीचं पान ठेवूया आणि आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवूया। अशा प्रकारे तयार आपला नैवेद्यासाठी सत्यनारायणचा प्रसाद। अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू। धन्यवाद।